याल तरी यारी लागे, याल तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळू हळू चला, हळू हळू चला, कुणी कुणाशी न बोला. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विठ्ठल विठ्ठल. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुजाभं, जगननीत पाणी मन्ननं मन्ननाम्. तरुण तुलसीमाला गंधरं गंधर्नेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पाण्डुरङ्गाकरो प्रथमानमन, पांडुरंगाकडे प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केले स्मरण. होय सकळ विद्येची अधिकरण, केशी बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी,
याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तू पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अभंगावर चिंतन करण्यापूर्वी गुणाचा परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे श्री भगवद्गीता व भगवान दत्त जयंती निमित्ताने चालू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 भावार्थ रामायण कथा कीर्तन आदी करून सर्व उपक्रम 21व्या वर्षाची सांगतेकडे आपण आलो आहोत. सर्व विद्वान मंडळीची कीर्तन सेवा आपण या ठिकाणी श्रवण केलेली आहे. सगळेच अन्नदान करणारी मंडळी असतील, टाळकरी गुणीजन मंडळी असतील, पथवाद वादक असतील, मंडप त्या ठिकाणी झाडणारे असतील, काही सगळ्याच गोष्टीची सेवा करणारी मंडळी आणि सर्वांच्याच तन मन धनाने सर्वांच्याच सहकार्याने हा चालू असणारा उत्सव आज सांगतेकडे आपण घेऊन जात आहोत. त्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबारायांचा काले या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल भगवान परमात्मा आणि गोपाळाला म्हणतात याल तरी यारी लागे. देव माणसं म्हणतात आम्हाला काय देवानी बोलिलं काय. आपण म्हणलो चला ना पंढरपूरला, ते म्हणले आम्हाला काय देव बोलितो महाराज. देव पुढे याच्या माग काठी घेऊन थोडा लागलाय. देव कुणाला बोलत नाही आणि कुणाच्या माग काठी घेऊन सुद्धा लागत. पण ज्याला यायचं असेल भगवंताचं त्या ठिकाणी प्रीत आहे तो भक्तांचा त्या ठिकाणी पालन करतो आणि दुर्जनांचा संहार करतो. भक्ता राखी पायापासी दुर्जनासी संहारी. सवंगड्याला भगवान परमात्म्याने सांगितलं बाबांनो याल तरी यारे लागे. तुम्हाला जर माझ्या माग यायचं असेल तर तुम्ही माझ्या माग त्या ठिकाणी लागा, माझ्या माग चला. अवघे माझ्या मागे मागे. पण आज सांगितली सज्जन का माझ्या माग माग चला. लोक अशी शहाणे देवाच्या पुढे चालत आहेत. उपास धरायचा असला का त्याला जर वाटलं हे खावा तर ते म्हणतो त्याला काय होतं. मग लोक म्हणले अरे शब्दाला चालत नाही, भगर चालत नाही, उपास म्हणल्यावर थोडं त्या दिवशी खाऊ नये, तर त्याला काय होतं. मग त्याच्यासाठी मधला रस्ता आहे. तर काहीच त्या ठिकाणी त्याला जर धकत नसेल तर थोडंफार खाऊन तिने उपवास केला तर काही हरकत नाही. पण भगवान परमात्म्या भक्तांना म्हणतात यायचं असेल तर माझ्या माग या. आणि सज्जना हो भक्ती करत असताना आपल्याला जो रस्ता दाखवला त्या भगवान परमात्म्याच्या भक्तांनी त्याच रस्त्याने आपण चाललो पाहिजे. नाही तर भजन चालू, काय जप चालू, कोणी दिला तर माबा चालू, नाही तर कोणी दिला तर गोवा चालू, कोणी म्हणले ब्रिस्टल वाढत तर ब्रिस्टल चालू, अजून दुसरं साधन सांगत नाही ते चालू. नाही ते निधीला आग्रह केला. पण भगवान परमात्मा भक्ताला म्हणतात यायचं असेल तर अवघे माझ्या मागे मागे. काय होईल फलश्रुती देवा जर आम्ही तुझ्या माग आलो तर भगवान म्हणतात आजी देतो पोट भरी. पोटभर देईल म्हणले मी तुम्हाला. अहो कुठपर्यंत देवा देताल. एकच वार झाली जर संपली मग काही 11 कोंडात. भगवान परमात्म्याने सांगितलं का भक्तांनो जोपर्यंत तुम्ही पुरेपुरे म्हणत नाही आता मला नको आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. जोपर्यंत तुमची तृप्ती होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला त्या ठिकाणी पोट भर देईन. पण नियम एक सांगितला तर करत असताना तुम्ही हळूहळू चालले पाहिजे. हळूहळू चला, कुणी कुणाशी न बोला. येत असताना मात्र हळूहळू चालली पाहिजे. आणि ज्याला परमार्थ करायचा सज्जन
त्यांनी हळूहळू चाललं पाहिजे. नाही ते एक वारी एक भजन म्हणलं तर ते म्हणलं देवाने नाही आमच्याकडे 5,000 देव काहीतरी नुकसान व्हावं, म्हैस मारावं, गाय मारावं, शेळी मारावं. मग तू असं म्हणतो देवाने देवाला काय आमचं बरं देखलं नाही असं म्हणतो तो सूचना. एवढी घाई असते. जो जीव जन्माला आला मागची त्या ठिकाणी शिदोरी घेऊन आला म्हणजे मागच्या कर्मानुसार त्याला त्या ठिकाणी ते भोगावं लागेल. त्यासाठी एक नियम सांगितला, ज्याने परमार्थ ज्याला करायचा त्याने हळूहळू चला, कोणी कुणाशी न बोला. तो तुकोबाराय म्हणतात बरं का, तुकाराम महाराज म्हणतात, जर ज्यांना संगतीला जायचं असेल भगवान परमात्म्याच्या त्यांनी आपली सगळी घरची काय जी शिदोरी असेल किंवा काय पाप पुण्य कर्म असेल ते घरी सोडून यावं. तुका म्हणे सांडा घाटी केने नका भरू पोटे. नाही त्यांनी घाला पंढरपूरला घेतल्या दसम्या बरोबर या शिळ्या झाल्या आता काय राहणार आहे 2 आणि 3 दिवसांनी. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सांडा घाटी केने नका भरी पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी विठ्ठल विठ्ठल. सरळ सरळ अभंगाचा धावता भावार्थ त्या ठिकाणी सांगितला. किमान संवादा झाले असं आपण चालू. आपल्याला 1 तास फक्त गाल्याची सेवा करायची. या अभंगाद्वारे भगवान परमात्मा आपल्या श्रवणगाड्याला बरोबर घेऊन काल्याची त्या ठिकाणी लीला करतात. काल्याचा प्रसंग हे आपल्याला तुकाराम भजनानंतर आपण त्या ठिकाणी सांगू. पण भक्ती करत असताना याच्यावर जो जीव आहे, आपण सुद्धा भक्ती करणारे आहोत. वरमुळे सर आपण सुद्धा भक्ती करणारी माणसं आहोत. पण आपली भक्ती ही देवासाठी नसून आपल्यासाठीच आहे. देवाच्या साडी आळवावी देवा. आपली भक्ती कशासाठी भक्ती आहे? वाढवया धन, आपली संपत्ती वाढावी, संतती वाढावी, त्या ठिकाणी मुलं बाळ सुखी व्हावे, विहिरीला पाणी लागावं, बोरला पाणी लागावं, मुलाला नोकरी लागावी, याच्यासाठी आपली काय आहे भक्ती आहे सज्जनावर. आणि त्या भक्तीमध्ये भगवान परमात्मा येणार नाही असं नाही. पण संत महात्म्यांनी जी भक्ती केली ही भक्ती स्वतःचं पोट भरण्यासाठी नसून, स्वतःचा संसार चांगला व्हावा याच्यासाठी नसून, ही जी भक्ती केली भगवान परमात्म्याने ही भगवंताची सेवा व्हावी या पवित्र हेतूने जी भक्ती केली तीच त्या भगवंतापर्यंत जाते. विठ्ठल भक्ती करीत असताना पहिला नेम असा आहे सज्जनांनो, कालच आपण एक अभंग पहा, सप्त्याचा क्रम असतो, शेवट मागणीपर्यंत कालपर्यंत आलो आपण. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणतसे, काही मागणे आम्हा अनुचित जर असेल तर काही मागणं आम्हाला कसं आहे उचित सुद्धा आहे सज्जनांनो. मग देवाला मागाव का नाही तर मागितलंच पाहिजे. पण काय मागितलं पाहिजे तर सगळे मागणीचे अभंग त्या ठिकाणी तुम्ही बघा. हे जे देवा हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. हे देवा द्यायचं जर असेल तर मला हे दे, तर मला तुझा विसर नाही झाला पाहिजे. काय मागितलं जगद्गुरु तुकोबारायने? आताच्या महाराजांकडे पाहतो. अहो देवाच्या कामासाठी मंदिरासाठी वर्णी मागत येत, मंदिर तर बांधितच नाही पण स्वतःच्या पोराच्या सोयी करून घेते. जगद्गुरु तुकोबारायांनी काय मागितलं? सगळे जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग पाहून घ्या सज्जनांनो. दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, दान देगा देवा
तुकोबराय म्हणतात आम्ही काही मागतच नाही. पहिली गोष्ट माणसाने देवाला काही मागूच नाही. आणि जरी मागायची किती किती जरी अक्कल असेल तर ते जे मागणं आहे हे नास्कच मागतो. तुम्ही नीट पहा ऐका. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी आणि देवासाठी तुझी. अरे देव जर प्राप्त झाला तर देवाविषयी देवाचंच मागावं. प्रपंचाविषयी, घरदाराविषयी, गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी काही मागू. आणि त्या बाबांचं मी त्याला आहे विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्रात पहिला साधू भेटल सज्जन होता ज्याने स्वतःची 7 एकर जमीन अशी जमीन होती बाबा. नुसतं पेरून जरी दिले तरी त्या ठिकाणी कमी भरण्यासारखं थोडं एवढं धान्य त्या ठिकाणी होत होतं. अशी असणारी सुपीक आता पडी खडकाळ अमुक तमुक कोणी दान देत ते पिकतच नाही. मेली काय ब्राह्मणाला दान देतात आता. पण अशी असणारी काळटीची जमीन 7 एकर जमीन बाबांनी विकली. आणि जे ज्ञानेश्वर मंदिर उभं आहे आजचं ते ज्ञानेश्वर मंदिर बांधलं सज्जन. स्वतःची जमीन विकून मंदिर बांधणारे महाराष्ट्रात पहिले महाराज. नाही तर आता ते महाराज जमिनी विकत पण स्वतःच्या नाही दुसऱ्याला विकायला विकतात. विठ्ठल विठ्ठल. महात्म्यांची कृपा खूप महत्वाची आहे सज्जन. ज्याला संसार चांगला व्हावा असं वाटत असेल ना ऐका ऐका काय म्हणतो ऐका परवा. ज्याला संसार चांगला व्हावा असं वाटत असेल तर त्यांनी आई वडिलांची सेवा करायची आणि गृहस्थाश्रमात चांगलं कष्ट करून घ्यायचे. संसार चांगला होतो. पण ज्याला परमार्थ चांगला व्हावा असं वाटत असेल बरं का ज्याला परमार्थ चांगला व्हावा असं जर वाटत असेल तर त्या माणसाने जननो हे अवघा जनार्दन या युक्तीवर जर आला तर त्याचा परमार्थ होईल. नाथ बाबांनी त्या गाढवाला पाणी पाजलं बरं का. आपण माणसाला सुद्धा पाणी देत हा भाग सोडून द्या. पण गाढवाला पाणी पाजलं गाढवामध्ये सुद्धा ईश्वर पाहिला. ही अनुभूती त्या ठिकाणी नाथ बाबांची होती. जगद्गुरु तुकोबारायला माझ्या एखाद्याने जर मुळी दिली महाराज स्त्री एक अन्न अन्न करता मेली तुकोबारायांचं प्रमाण आहे. पण का मेली माहिती आहे का. तुकोबारायला दिलं नाही असं आहे का. अरे हे सोंगी ढोंगी यांना लोक पैसे देतात. माझ्या तुकोबारायला दिले नसते घाटोळे का पैसे. अरे तुकोबारायला राजा उदार होता. राजा महाराज राजा ज्यांचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य तुम्ही इतिहास वाचा कुठपासून तर कुठपर्यंत आहे. गावापुरतं शहरापुरतं तालुक्यापुरतं जिल्ह्यापुरतं होतं काय ते नाही का. एवढं मोठं राज्य असणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी नजराने पाठावे आणि माझ्या तुकोबारायांनी सांगावं तुमची इरवित धन मला नको. दिवट्या छत्री घोडी हे तो बयातून पडे आम्हाला याच्यातलं काहीच नको. सैनिक म्हणले राजाने सांगितलं राजानी ऐका इथं तर तुम्हाला सांगायचे काय नाही. हेच भीक मागत तिथं जाते. द्या साहेब आम्हाला काही द्या साहेब आम्हाला काही. साहेबाला कळत नाही वारकरी कोणी ढोंगी कोणी. विठाल विठाल. इथपर्यंत असणारे जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत गेले. पण तुकोबारायांनी त्या सैनिकाला सांगितलं सैनिकाला सांगितलं म्हणले राजे साहेबांना सांगा महाराजांना निरोप द्या आम्ही जेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. काय सुखी हो सज्जना हो. राजांना म्हणा तुम्ही विठ्ठल विठ्ठल मुखानी म्हणा. आता एखादा तरी महाराज म्हणत साहेबाला कोणत्याही साहेबाला ते मागायला गेला साहेब तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. ते जर बसले कुठं तरी पाणी बिनी प्यायला म्हणतो हे ती अशी उभा राहते त्यांचे कागद बिगद टेबल पुशी केले विठ्ठल विठ्ठल मुखानी म्हणा. अरे हे इसरत येतो विठ्ठल विठ्ठल. संत महात्म्यांनी जी भक्ती केली सज्जनावर ही भक्ती त्या ठिकाणी कशी होती तर ही स्वार्थी भक्ती नव्हती. माझ्या जगद्गुरु तुकोबारायला उसाची मुळी दिली तरच त्यांनी संपत होती घरी येईपर्यंत. दृष्टांत लक्षात येईल तुमच्या. मुळी दिली अहो छत्रपती महाराजांनी सोनं खूप देण्याचा प्रयत्न केला पण तुकोबारायांनी कोणाचं काही स्वीकारलं. अरे सगळं नाचलंय बाबा हो. शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरबे
फक्त एक देवाचं नाव असं आहे तर ते आटणार नाही. नाही तर तुम्ही किती मिळा धन मिळविता कोटी सये नये रे लंगोटी. कोणी मरू दे सज्जनो शेवटच्या उलट्याची दारात होईल आणि स्मशानापर्यंत लोक येतील नाही का. बायको दारापर्यंत लोक जनमाशानीपर्यंत काळी लावली आहे का फुकून दिला तर त्याची एकट्याचीच वाटचाल सुरू होती. आणि मग त्याला यमदम रमई विचारतील काही सत्य केली होते का, काही अन्नदान केलं होतं का, काही लोकांच्या सोयरीकी जमवल्या होत्या का, त्या जमिलेल्या त्या मोड्या नाही का, कोणाला आडा आहे का, हे सगळं हिसाब चित्रगुप्त बसतो आणि एक एक विचारितो. मग ते काय आणि ती झोडी ती तुडी ती निष्ठूर तिथं काय बाप आहे काय आहे का भावकी आहे का कोणी सोडविना कोणी ती सीता चौधरी नाही का. चौधरीला आवाज दिले होईल महाराज सोडा आम्हाला. अरे महाराज इथंच राहिला तिथंच त्याला सुधारणार काय तुम्हाला सोडी नाही का. सोडी देन बाबा विठाल विठाल. कोणीही सोडवणारा नाही सज्जनो. ज्यावेळी ती यमदंड आणि तुम्ही एकटे नाही का. आता या परीक्षेचा लोक घोळ करायला घेते आधीच प्रश्नपत्रिका फोडी देत उत्तरपत्रिका फोडते तिथं फोडाफोडी आहे का काही का विधान सभेसारखं आहे का तिथं फोडाफोडी नाही. नाही तुम्ही नाही चांगले या इकडे चहा घेऊन जा दूध घ्या असं करा ना कॉफी घ्या ना मग झालं विसरला तर असं आहे काय तिथं. तिथं चहा नाही पाणी काय नाही तुमचं जीवनपट सर्व उभा राहतो सज्जनावर. आणि मग देवा एक 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 काय होतं ते सलामी दिली जाते त्याला. काय ते सलामी नाही का. त्याला एवढी शिक्षा दिली जाते जसं जसं कर्म असेल त्या लोहाला नाही का. नाथबाबांनी चांगलं वर्णन केलं. विषय ठाणे नागवे जळीत घरे नडिगवे व्याघ्र विवरा नवचे वस्ती जेवी धडधडीत लोहरसी नाही का. असे लोहाला आपल्याला त्याला आलंगन द्यायला लावते. त्याला म्हणलं मारमीठ हे आता कायला त्या लोहाला. आणि मग अशी फजिती होती सज्जन देव म्हणतो अरे बापरे मध्ये देवदेव केला असता तर बरं झालं असतं. कधी वानमुळे सर कधी सगळं कुटुंब सगळं सुखी लावले होता नाही का. मग त्याला आठवत होतं त्याला काही करता येत म्हणून जे करायचं सज्जन ही भूमी आहे. म्हणून भगवान परमात्म्याने सांगितलं यायचं असेल तर माझ्याकडे या नाही का. उगच कोणाला जे येत नाही त्याला बोलू नका. ज्याला देवाला यायचं ना ज्याला यायचं असेल ना भगवत भक्तीला त्यालाच घ्या. मी सांगत नाही गीता शास्त्र सांगतं मोघाशा मोघ कर्मानो मोघ ध्याना विचेतस राक्षसी मासरीं केव प्रकृती मोहिनीं श्रिता नाना उसाची कनसे कान पुसक मानसे वन लागले जैसे साबराचे. बऱ्याच उभ्या ज्ञानोबरायांनी खर्च केला बर का. ज्ञानोबराय म्हणतात ना तरी बालकाचे मन का चोरा घरीचे धन अथवा काळा स्तन शेळीची. स्तन आले गाड्याला कायला शेळीच्या गाड्याला. ते म्हणले काय पोराच्या अभ्यासात तिला म्हणले तेच तर आता काय त्या स्थानाचा उपयोग आहे काय गाड्याला आलेल्या नाही का. तसं काही काही माणसं आहे त्याची काही उपयोग नाही सज्जन. मोहम जन्माला आले ते काय ह्याला आले त्यांना पत्ता नाही. आणि तशी आपले ढोरा आपण आपलं काही चालणार आहे का. भगवान परमात्म्याने सांगितलं पहिल्या चरणामध्ये ज्याला यायचं असेल त्यानेच माझ्या मागे या. यालो तरी यारे यालो तरी यारे वा याल तरी यारे याल तरी यारे याल तरी याल तरी यारे लागे. मग यायचं असेल तर माझ्या मागे माग उभा राहा आणि या.
अवघे माझ्या मागे मागे. काय फजिती ती सज्जन हो देवाच्या पुढे चाललं तर देवाच्या का मागे जायचं. काल्याच्या चरित्राचं ते चिंतन आपल्याला भेटेल. सर्व गोपाळाला घेऊन भगवान परमात्मे चोरी करण्यासाठी गेले आणि चोरी करायला गेल्यावर भगवंताने सांगितलं होतं अरे डोळे मिटा. त्यांना वाटलं डोळे मिटायचं तर काय का म्हणे. डोळे थट्ट मिटले सगळ्यांनी आणि उघडा म्हणले. उघडल्याबरोबर आतमध्ये घरात सगळे त्यांनी पाहिलं. काही बिडवे महाराजासारखे चतुर होते. ते म्हणे अरे झालं कसं काय ही प्रक्रिया. डोळे मिटल्यावर बाहेर आत आलो कसं. ते म्हणले येतानी नाही कळलं पण जातानी तर कळलं म्हणले. सगळं खाल्लं सज्जनाव पोटभर खाऊ घातलं. आणि देवाचा नियम होता सज्जनाव ज्याच्या घरी गेला ना नुसतं खाऊन तो थांबत नव्हता नाही का. त्याचे प्रपंचाचं नुकसान करत होता असं नाही बरं का. ज्याच्या घरात भगवान परमात्मा गेला त्याच्या घराला शिरा पडला पाहिजे नाही का. ते घर न राहता मंदिर झालं पाहिजे. सगळं फोडून फाडून मोकळं व्हायचं. सगळं दुधानी त्या ठिकाणी फोडायची आणि मग देवाने गजर करून जायचा. सुंदरी असा गजर करायचा. म्हणजे घरातले सगळे जागी पण करून द्यायचे रगडून जागी करून द्यायचे. आणि मग म्हणे वापलो बरोबर डोळे झाका. पण त्यात पाहत होता तो येतानी कसं आलो म्हणून त्याने डोळे अशी झाकिल्यानंतर तो धाऱ्यात घेतला. धाऱ्या केवढं का असतं दादा. एवढ्या धाऱ्यातून भगवान परमात्म्याने सगळे गोपाळ बाहेर काढले आणि याचे अर्धे डोळे होते याला त्या धाऱ्यात गुंतीलं. आता एक नाही काढले देवाने एकदाच काढले सगळ्यांना. सगळे एकदाच देवाने बाहेर घेतले. इथं खरी लीला आहे. विठाला विठाला भगवान परमात्म्याची लीला लय सज्जन. कृष्णाची संगती भूक नाही तहान सदा समाधान मन दे. देवाच्या संगत केली ना भूक नाही तहान नाही काही नाही काही. इथं जरी कीर्तनाला लोक आले ना लोकांच्या डोक्यात गणगण कळले तुम्हाला नाही का. अशी गणगण आहे. माणसाची जास्त नाही महिलांची सुद्धा गणगणाची करते. आता इथं आले आपण मालकाचा डबा करून दिला असता तर बरं झालं असतं. हे जर वेळ आली तर स्वयंपाक झाला पाहिजे. अनेक सगळ्यांच्या डोक्यात काही. आमच्या लडबाबा पण 3 तास घरी म्हातारी जेवली असेल का नाही. बूट हे असेल का नाही. चहा झाला असेल का नाही. बरं झाला तर बिगर साखरेत केला असेल का नाही. सगळे त्या ठिकाणी सगळ्यांच्या मागे गणगणाचे सज्जन. पण पंढरपूरच्या रस्त्याला लागल्यावर गणगण जो निघूस तर आहे एकदम बागलात पिशी मारूस निघाल्यावर पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत घराची आठवण होत नाही सज्जन. विठाल विठाल कशाची माहिती का. शरीरात बदल आहे का. शरीरात बदल नाही पण कृष्णाची संगती भूक नाही तहान. त्याला खावं वाटत नाही जेवावं वाटत नाही. घरी फोनाला तर बोलावं वाटत नाही. कारण तो रस्त्यातच भाजनात असतो. त्या काळात ती वेलं वागत नाही आणि काही आठवण होत नाही सज्जन. तो भगवान परमात्म्याच्या संगतीतला गुण आहे. म्हणून भगवान म्हणतात ती आलं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. काय फळ होईल सज्जन. तू भगवान सांगतात तुम्हाला मी पोटभर खाऊ घालीन आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी. तुम्ही म्हणता एकच प्रकार देणार का. तर देवाने सांगितलं तुम्हाला लाढन ते देणार नाही का. पुरे म्हणेपर्यंत देणार आणि पोटभर देणार सज्जन. गोपाळांची काय अवस्था झाली आपण त्या ठिकाणी चिंतनात पाहू. पण त्यासाठी प्रक्रिया एक सांगितली की हळूहळू चला. फक्त चालते हळूहळू चला. कोणी कुणाशी ना बोला. विठाला विठाला डोंबाऱ्याचा खेळ चालू होता सज्जनो. आणि डोंबाऱ्याचा खेळ रात्री ते चोरी करते त्यांनी पाहिला. आणि पाहिल्यानंतर ते निमस्त वाजित आणि ती कठडे केले त्याच्याकडून उडी मारते 20-25 फुटून उडी घेतलं. त्यांनी सगळं पाहिलं या स्वाराने 2-4 आणि त्यांच्यावर लक्ष ठेवलं. कधी गोष्टी सगळ्या पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं म्हणजे बऱ्यालाही कामाचा आहे आपण. ते म्हणजे काय पहिले वाडे होते कंपाऊंड होतं. ते म्हणजे याचं एकच काम आहे फक्त वाड्यात उडी आणायची आणि आपल्याला आतून कडे उघडून द्यायची. तर डोंबाऱ्याचा खेळ पाहिला. डोंबाऱ्याकडे पाहून त्यांना सुचलं म्हणजे लय कामाचा मनुष्य म्हणजे खेळ झाला. लोकांनी 5-5-10,000 रुपये टाकले
यांनी पैसे टाकले नाही पण उभा राहिले सगळे दिवस तरी गेलो म्हणे डोंबारी काका किती रुपये झाले त्याचे 5-50 रुपये झाले. मला बस एवढंच. एवढ्या त्या दोऱ्यावर उड्या आणायच्या आणि वर उड्या आणायच्या ते जळत ते सगळं पेटून देऊन त्याच्यातून उड्या आणायच्या एवढी शरीराला पैसे एवढेच. म्हणले बघ आमचा तर धंदा आहे तो रोजीरोटीचा असू द्या म्हणले पण तुम्ही आमच्या बरोबर चाला. म्हणले काम काय ते म्हणले कामाचं काही विचारू तुम्ही काही करायचं नाही म्हणले. आमचं फक्त काम एकच आहे का आतून फक्त उडी मारायची आणि आतली कडी उघडून द्यायची मग आम्ही करतो म्हणले. काय तुम्ही काही करायचं नाही काय लागन ते पैसे घ्या म्हणले. 50 रुपये रोज सुटले 500 घ्या रोज पण आमच्या बरोबर चाला. घेतलं ते डोंबरी त्यांनी बाबा बरोबर आणि गेले तिथपर्यंत. गेले रात्र व्हायची वाट पाहिली खाऊ घातले सगळ्या निवांत. ते काही दिवस काम करते का रात्री कार्यक्रम असतो. गेले ते आपले ज्या घरात जायचं त्या घरी गेले डोंबरी घ्यायला तिथं आणि डोंबाऱ्याला म्हणले कुणीला म्हणलं मार उडी कारण कोणी पुन्हा सीना बोला. तिथं काही बोलायचा कार्यक्रम असतो का काय नाही फक्त पुन्हा कोणी सांगितली असते तिने खुणीलं आणि तो डोंबारी असा मागं पुढं पळत जायचा तिथं जायचा बाबा गप राहायचा त्याची तर उडीच मारता येणार. पुन्हा मागं जायचा यांनी असं खुणीलं फार उडी पुन्हा पळत गेला का तिथं जायचं पण ती उडी मारीत नाही. 1 तास झाला 2 तास झाला 5 तास काय कीर्तनाला 4 तास झाले. रात्रीची पहाटे 3 वाजत आली. डोंबारीची काय उडी तिथं जायचं आणि ते थांबायचे म्हणजे याला झालं काय नेमकी कारण हे तर टाना उड्या मारित होतं 25 फूट आणि इथं नुसते 10 फूट उडी मारता येणार काय याला. आणि शेवटी त्या डोंबारीने ते म्हणले डोंबारी दादा पाय पडतो गाडे भाऊ म्हणले तुम्हाला तुमची तर हजेरी नाही पण आमची कुठं आता ते म्हणे आता काय करू उडी मारणार म्हणे. ते हे बघा मी उडी मार कधी जोपर्यंत ढोल वाजत नाही तोपर्यंत माझी काय उडी जात आता सांगा खरंच जर ढोल वाजीला तर चोरी होईल माहिती तर त्याच्या जागे नाही व्हायचे तर ते म्हणले काय याला म्हणून त्याने ढोल वाजल्याशिवाय मला काय उडी मारता येत. म्हणून ज्याला ज्याला पारमार्थ करायचं सज्जन हळू हळू चला कोणी कोणाची न बोला जे कुणाला संग बोलायचं नाही. एकादशी केल्या पुढं पुढं गेले काय काय झालं काय काय खाल्लं याच सगळा वेळ जातो सज्जन. आणि किती पोर आहे काय करायचं तुला तुझ्या संग वारीला आहे ना वारी पुरतं ठेव ना आम्हाला नाही जरी विचारित आमचं नाव काय म्हणत तुमच्या नावात खरंच काय आम्हाला. ज्या भगवान परमात्म्याचं नाव घेतं त्याच्याविषयी विचारा. संसाराविषयी तुकोबराय म्हणतात नका मज पासू प्रपंचाची गोष्टी माझ्या संग कोणी विचारू नका नाही का. ज्वारी प्याराव का बाजरी प्याराव का भुलके कराव काही विचारू नका म्हणजे देवाविषयीच बोला. शेवटी तुकोबराय म्हणतात जर तुम्ही घरची काही शेतोरी बरोबर आणली काही घेतलं संग तर त्याने तुमचं पोट भरणार नाही. म्हणतात शेवट विचार
सांडा घाटे तेरे नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरे. एक दृष्टांत फक्त सांगतो. ते किडे असतात का, काही किडे पुष्पातला मकरंद सेवन करणारे किडे असतात. गुलाबला काय करतात ते मकरंद सेवन करतात. आणि काही भुंगी असे असतात, आपण बाहेर गेलो तर ते गोळ्या लोटणारे भुंगे असतात. हे भुंगे त्या भुंग्याकडे गेले आणि म्हणले, ते मी पाहिलं, म्हणले अरे 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 काय तुमची दुर्दशा. माणसाने बहिरविधी करायचा आणि मग तुम्ही गोळ्या लोटायच्या आणि मग ते खायचं, काय तुमची अवस्था आहे. म्हणले चला इकडं. तुम्हाला लोटलं ना, खूप वाईट दृष्टांत वाटला सांगा. आपण संसारातले सुद्धा हेच भुंगे सज्जन. संत महात्मे ते मकरंद सेवन करणारे भुंगे आहेत. एवढं लाख मोलाचं मला जे शरीर मिळालं, तर आपण मकरंद सेवन करायला पाहिजे, भगवत भक्ती करायला पाहिजे. याच्यासाठी तर भगवंतानी देह दिला. देवी दिला देह भजना गोमटा. आपण भजन करायला पाहिजे सज्जनावर. आणि तोच माणूस श्रेष्ठ. याच देही घडे देवाचे भजन, नाही का. किंवा ज्ञानोबराय म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सफळ दिसले. कितीही डोकं चाला सज्जना, पण देव प्राप्तीचं डोकं चाला. संसारात एखाद्याला फसवायचं डोकं चालू नका, नाही का. तुम्ही जर एखाद्याला फसवलं ना, तर देव तयार असतो. देवच माणूस त्याला फसवीत नाही, दुसरा त्याला फसवल्याशिवाय राहत. हे संसाराचं चित्र आहे सज्जन. कर्माचं फळ कर्म देत नाही, पण कर्माचं फळ ईश्वर दिल्याशिवाय राहत नाही का. म्हणून संसारामध्ये कुणाला त्या ठिकाणी फसून हे बुद्धीचं वैभव नाही सज्जन. भगवान परमात्म्यासाठी खोटं बोलावं लागलं तरी हरकत नाही. देव जेवढं जर असेल, देव जोडावा तरी करावा धर्म. भगवान प्राप्ती जर होत असेल, आता बारीला घेऊन काही काही लगेच आडी कधी लागली होती बारीला, मध्ये घुसलाला काय सांगत, पंढरपूरच्या बारीत मध्ये घुसलाला काय सांगत. ते म्हणजे किती वाजता लागली होती, कारण ते हुशार असते. ते तेव्हाच लोकांचे चेहरे पाहते. गंध आंघोळ करून आला 48 तास लोक बारीत, मध्ये घुसला की ओळखी देत. याने म्हटला ना, साहेब कालच लागलो होतो, खोटं बोललो तरी देव ये ना पुढं. लक्षात आलं ना, देव जोडावा तरी. देव जोडत असला तर बरं का, नाही तर दुसरीच राशी नसली, आपली राशीची लई नसली, मग म्हटला की कालच पिशी ठेवून गेलो. लोक हातात मुस्कड देत, काही तू पिशी वट म्हणली काय झालं. देवासाठी जर देव जोडत असेल सज्जनावर, तर थोडा अधर्म झाला तरी चालतो, पण भगवंत परमात्म्याचे त्या ठिकाणी देवसाठी झाला पाहिजे. संसारासाठी माणसाने खोटं बोलून काही बोलू नये, फरक नाही पडत सज्जन. संसारात कितीही खोटं बोललं तात्पुरता फायदा वाटतो का दादा. नाही कीर्तन झाले एखादं म्हणलं जन्माला शेत असली तरी काय म्हणाला परत आली पाहिजे. संसारात ह्या गोष्टी चालत्यात, बोलू नये, पण लोक बोलल्याशिवाय राहत आणि बोलावंच लागतं. कुणी जर आलं म्हणले हाय का साहेब घरात, साहेब घरीच असतो, पोरं काय सांगायचे साहेब बाहेर गेले, हे बोलावंच लागतं. पण खोटं बोललं तरी सज्जन पाप घडल्याशिवाय राहत नाही. निश्चितच त्या ठिकाणी क्रियेचं जे फळ आहेच. म्हणून माणसाने ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या सत्यवादाचे हेत वाचा केले बहुत कल्प. एका जन्मात नाही, आम्ही अनेक जन्मापासून तप केलं, आम्ही खोटं बोल. म्हणून तर असा पवित्र ग्रंथ निर्माण झाला. विठ्ठल विठ्ठल तो दृष्टांत सांगत होतो. काही भुंगे मकरंदाचं सेवन करणारे आहे आणि काही या गोळ्या लोटणारे भुंगे आहेत. त्या भुंग्याची भेट झाली, परमार्थ करणाऱ्याची संसारिकाची भेट झाली. ते म्हणजे अरे चला पंढरपूरला, चला वारीला, चला यात्रेला, चला म्हणले. ज्ञानोबराय म्हणतात, तीर्थव्रत भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. नाही का, देव पाहुणा करायचं तुला तर मग तीर्थयात्रेला चाल. आणि ते म्हणजे मला देव नको म्हणले आम्हाला, नाही का, आम्हाला एक पाहुणा करायचा. तर ज्ञानोबराय त्याला सुद्धा त्या ठिकाणी उत्तर सांगतात, हरी विन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी. देवाशिवाय काय जे असेल ते केलं तर तुम्ही यमाचे पाहुणे होते. आणि तीर्थ व्रत हे नियम हे जर केलं सज्जनावर
तीर्थाविषयी करुणा धरली तर तुम्ही भगवान परमात्म्याची पाहुणे होतात. यमाचं पाहुणं होण्यापेक्षा माणसाने देवाचं पाहुणं व्हावं. तुकोबारायचे म्हणतात तर तुका म्हणे सांडा घाटे सोडा. जसं त्या भुंग्याची भेट झाली आणि ते म्हणजे काय गाड्या म्हणले तुम्ही या संसारातले तसले म्हणले चला देवाला नाही का चला मकरंद सेवन करायला. पण हे भुंगे मोठे हुशार होते भक्तीने महाराज. कोणते? हे गोळ्याला वाटणारे भुंगे. ते म्हणले आपल्याला नेलं त्यांनी तिथं उपाशी ठेवलं म्हणून काय खायचं आपण. म्हणून त्यांनी थोडी एक एक गोळी आपल्या काय केली बरोबर घेतली. त्या भुंग्यांनी एक एक गोळी आपल्या बरोबर घेतली रस्त्याने. आता हे मकरंद करणारे सेवन करणारे भुंग्यांनी यांना घेऊन गेले तिथं आणि मस्त त्या फुलबागेत सोडलं. म्हणले हे बघा काय सेवन करायचं ते सेवन करा. आता ते घाटोळे काका ते सोडले खरे पण त्यांना ते काही बदलच वाटना नाही का या खाद्यात आणि त्या खाद्यात. कारण त्यांनी काय केलं होतं आपल्या संघ सामग्री घेतली आणि मग यांच्या लक्षात आलं ते म्हणजे काही बदल वाटत नाही. मग देव लोक म्हणते ना आम्हाला काय धर येडीला धरत असत येडीच असली तसं त्या माणसाला धरत इकडे गेला तरी तो ते संसारातून तिकडे गेला तरी पुढे गोळा करीतो. वाटणारे पुढे गोळा करीतो हे संसारातलंच आहे. आता काय घरची उपाशी का तिथून पुढे आणायला की माणूस ती व्यवस्था कोणाची? ती व्यवस्था त्यात चालणाऱ्याची. विठ्ठल आणि मकरंद सेवन करणाऱ्या भुंग्याच्या लक्षात आली गोष्ट. ते म्हणले अरे 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 यांनी काहीतरी शेदुरी बरोबर आणलेली असेल यांनी काहीतरी बरोबर आणलं असेल. चला तोंड धुवून घ्या सगळे आंघोळी करून घ्या मग चहा घेऊ आपण चला. आणि सगळे भुंगे त्यांनी सगळं नील करून टाकलं. तुका म्हणी सांडा घाटे सगळं तोंडात धुवून धावून घ्या. गायचे घातून देवाचं नाव घेतो पुढी घातून देवाचं नाव घेतो बेडी वडतून देवाचं नाव घेतो. अरे काय होईल ते देवाचं नाव घेतलं देवाला तरी सुख वाटन का? कसं वाटन सज्जन? वाटू शकत नाही. कारण विटा ते तोंडातच सगळं त्या ठिकाणी घाण भरली आणि ते घाणातून मुखातून जर नाव घेतलं तर देव म्हणतो भजन ते ओंगाळवाने नारका जाणे चुकीनं. लोक म्हणतो लय भजन करतो देव पण त्याचं दारिद्र्यच हाटाना. आता कसं हाटन? अशी काहीतरी थोडीना भजन केली हो कसं हाटन सज्जन? हटूच शकत नाही. म्हणून त्या भुंग्याला त्यांनी सचेत त्या ठिकाणी स्नान करायला लावलं आणि मग म्हणे त्या बागेत सोडलं. म्हणे खा बरं आता. मग त्या भुंगेने असे त्या ठिकाणी मकरंद सेवन केला. त्या भुंग्याला घरची आठवण आली नाही. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आधी दे तू पोट भरी पुरे म्हणाल तू बरी. जर तुम्हाला याचं उदाहरण पाहायचं असेल सज्जना हो तर शेतीला तेच पहा तुम्ही नाही का. बदल कसं वाटतो पहा. जे परमार्थता आहे ना त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू नाही का. नेहमी हसू कोणाच्या चेहऱ्यावर? जे संसारात आहे ना त्यांची अशी गाल बसली डोळे आता हे नाही का त्याचं नुकसान झालं सज्जनावर जीत झाली त्याची. पण परमार्थात जर राहिले भगवंताच्या संगतीत राहिले संत संगतीत राहिले तर त्यांना दुःख होत नाही. कसं दुःख होत नाही? कारण त्या संत महात्म्यांना माहिती आहे जे जे संसारात जे दुःख होतं हे आपण आपलं म्हणल्यामुळं होतं म्हणून आपल्याला ते दुःख होतं हे संताला माहीत आहे. जीवाला ते माहीत नाही. जीवाला काही झालं किती काही प्राप्त झालं तर त्याला वाटतं 10 रुपये मिळेल त्याला वाटतं 20 भेटले असते तर झालं असतं नाही का. 1 एकर जमीन घेतलं त्याला वाटतं शेजारीची 2 घेतली असते तर बरं झालं असतं. ज्याच्या दारात 1 ट्रॅक्टर उभा आहे त्याला वाटतं दुसरा अजून असतं तर बरं झालं असतं. म्हणजे सदा त्या ठिकाणी प्रपंचात काय आहे? असमाधान आहे. पण परमार्थ म्हणजे तृप्ती आहे सज्जन. भगवंताच्या संगतीत तृप्ती आहे. तुझ्या संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. ज्याने ज्याने परमार्थ केलं सज्जन हो बर का. ज्याने ज्याने आहे का हे इकडे लक्ष देणे. ज्याने ज्याने परमार्थ केला ना त्यांची निश्चिंतीच झाली. देवाने त्यांना सगळं दिलं. कुणाला काय काय दिलं? 1-2 उदाहरण मी फक्त तुम्हाला सांगतो चालता चालता. ते उपमन्यूने काय मागितलं होतं नाही का? फक्त वाटीवर दूध मागितलं होतं. म्हणतले दूध दे म्हणतले यासाठी अवघी शिराब्दीची करुणी वाटे नाही का. दुर्जुन ते ठेवली जायची. ज्ञानोबा म्हणतात त्याला फक्त वाटीभर दूध लागत होतं. वाटीभर बघा उपमन्यूला वाटीभर पिठाचं काय दिलं. ते म्हणाले आई काय? ते म्हणले काय बाबा आपली परिस्थिती नाही पिठात पाणी टाकलं काढून दिलं म्हणले पी. असाच मित्रासंग गेला
आणि गेल्यानंतर त्याने ते दूध केस सगळं सगळं टाकून त्याला एक कप भर दिलं आणि ते म्हणले हे काय आहे? तो म्हणले काय आहे? दूध आहे. तर म्हणला अरे माझी आई पण मला दूध देती. तर त्या दुधाची हे दुधाची चव सारखी. शेवटी घरी आला आणि आईला म्हणलं आई अगं तू सख्खी आहे ना म्हणले आई माझी, असं दूध देते काय मला तू? हे दूधच नाही म्हणले. तिच्या डोळ्यात पाणी आलं. सांगितलं बाळा आपली परिस्थिती नाही, हे दूध नाही हे मला पण माहित आहे. दूध म्हणून मी तुला पिठात पाणी घालेल, पण आपली परिस्थितीच तशी, काय करू? मागायचं असेल तर माग म्हणले देवाला. आणि त्या उपमन्यूने अनुष्ठान मानलं सज्जना हो. भगवंताची साधनेला बसला आणि भगवान प्रसन्न झाल्यावर त्याला काय लागत होतं फक्त रोज एक वाटीभर ग्लासभर, लईच मोठा असला तर तांबर, बस एवढंच दूध लागत होतं. पण भगवानाने त्याला क्षीरसागर देऊन टाकला, अख्खा सागर दिला. मी म्हणते ध्रुव बाबाला कोणतं पद लागत होतं? पित्याच्या मांडीवर फक्त बसला होता. सगळ्यांना कथा सांगून वेळ घेत नाही. लोटून दिलं त्या दुसऱ्या सावत्राईने ओढलं, भले उठ, तुला जर त्यांच्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या उदरी तुला जन्म घ्यावा लागेल. आणि ओढलं सज्जनाव त्या बाळाला पित्याच्या मांडीवर, खाली असं हिडकून लावलं. रडत रडत आईकडे गेलं. म्हणलं आई मी बाबाच्या मांडीवर बसलो होतो, पण मला काय बसू दिलं? आणि तिला लक्षात होतं की ही पहिली आहे, आपण पत्नी आहोत, ही पहिली मान त्यांच्या मांडीवर बसायचं याचं आहे. सांगितलं बाळा तुला नाही बसता येणार, तू भगवान परमात्म्याची प्रार्थना कर. शेवटी एवढी प्रार्थना ध्रुव बाळाने केली. आढळपदी ध्रुव बैसला कौतुकी पाठ पाठ दिसांनी निघतीवा, नाही का? लोक म्हणते ध्रुव चांदणी. पहिले लोक दिवस कधी दिवस किती वाजले हे करायला काय घड्याळ बिट्या चांदणीची वाट पाहिजे. लोक पुढं बसलं ध्रुव बाळाला आढळ पद दिलं का त्या पदून आता त्याला कोणीही हलवू शकत नाही. विठाल विठाल तुमच्या आमच्या काय मागण्या एवढ्या मागण्या आहे का? अरे आपल्या मागण्या तर सहज नुसतं देवाला पाहिजे. तुम्ही फक्त त्याचं मनातून चिंतन केलं पाहिजे. देव तुमच्यासाठी उभाचे. हाती मुठी नाम हाती मोक्ष आयसी साक्ष बहुतांची, नाही का? चोखोबारायाच्या पत्नीचं बाळपण करायला देव तिथं जातोय का? चोखोबारायांनी भजन केलं. उच्च नीच काही नेने भगवंत तिसरे भावभक्त देखुने अभंग पार झाला. काय काय काम केलं. सावता महाराजाला खुरपू लागायचं, चोखा बेळाला ढोरं वडू लागायचं. ढोरं वडायचं म्हणजे जिवंत नाही, मेलेले ढोरं असे. चोखोबाराच्या गावात आणि आली सगळे ढोरं मेले. संकट पडलं, चोखोबाराचं भजन चालू. पण असं होतं मेलेले ढोरं जास्त दिवस जागेवर व्हायचे नाही, पटकन गावातून बाजूला काढायचे. त्या ठिकाणी देवाला संकट वाटलं. देव म्हणजे चोखोबाराचं कधी काम व्हायचं, एवढे ढोरं कधी वाढल्या जायचे. चोखा मेळ्या संगे ढोरे उडी. भगवान परमात्म्याने ते ढोर उडायचं काम, मेलेले सुद्धा ढोर बाहेर टाकायचं काम भगवंताने केलं. कुणाकुणाचं त्या ठिकाणी काम केलं सज्जना हो, तर सगळ्यांचं काम देवाने केलं. फक्त देवाने ज्याने देवाचं नाव घेतलं त्या भक्ताचं देवाने काय केलं? काम केलं. मग तो भक्त कसाही असला तरी तो भक्त पाहत नाही, घट नट यावे शुद्ध होऊन जावे. किंवा कोणीही आलं तरी भक्ती होती. यारी यारी लहान थोर यारी भक्ती नारी नर करावा उदर नलगे चिंता कवनासी. कोणी या, लहान मुलं या, मोठे या, काही या, वय झालं या, दात पडले आता चावत नाही म्हणून या, काही नाही सज्जन होते म्हणजे आधी येत होतो त्याकडं या. महाराज लय खाल्ला मी खाताड या, नाही का? आपण सांगत नाही प्रामाणिक. कोणीही या, हट नट यावे शुद्ध भवनी जावे. सकळांशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कोणीही या मार्गात जर आलं ना तर देव त्याला म्हणतो समाज सध्याचं काही पाहू नका, मागील परिहार पुढे नाही. तुकोबारा म्हणतात मागचं काही पाहू नका, पण पुढे मी त्याला जामीन आहे, मी इथं जामीन आहे. आणि आता आले ना आता मी त्याला वयाला जाऊ देणार नाही. एकदम मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रसोबा